नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. परमवीर सिंग विरुद्ध अनिल देशमुख, सचिन वाझे विरुद्ध उद्योगपती अंबानी आणि महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय पक्षांची एकमेकांच्या सोबत लागलेली कुस्ती ही सुप्रीम कोर्टात पोहोचली. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी परमवीर सिंग यांनी याचिका दाखल करत त्यांनी आपल्या पत्रात केलेल्या गंभीर मंत्र्यांना थेट आव्हान देणारा ज्या शरद पवारांना रविवारी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान अनिल देशमुखांवरचे आरोप अत्यंत गंभीर वाटतात, त्याच शरद पवारांना 24 तासात ते आरोप गंभीर नाहीत असं म्हणावं लागतं. शरद पवारांची भूमिका स्पष्ट होत असताना त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत. पवार म्हणतात की ज्या ज्या काळात भेटीगाठी झाल्याचा दाखला दिला जातोय त्या काळात अनिल देशमुख तर रुग्णालयात होते. त्याला आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिलं की जर ते रुग्णालयात होते तर प्रेस कॉन्फरन्स कुठून करत होते. सुधीर मुनगंटीवारांनी छोटीशी पुडी सोडली आणि असा प्रश्न विचारला की अनिल देशमुखांचे राष्ट्रवादीनं तोतया तयार केलेत का. हा सगळा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग आहे, पण यातून मुळात महाराष्ट्रातल्या व्यवस्थेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले. ही राजकीय व्यवस्था अशा प्रकारेच चालत आली आहे का, ती अशा प्रकारेच चालणार आहे का आणि ती अशा प्रकारे कोणाला चालू द्यायची आहे का. मुळात व्यवस्थेमध्ये प्रशासन आणि लोकनियुक्त प्रतिनिधी यांनी परस्पर सहकार्य करत राज्य शकट हाकलं पाहिजे. महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाहीये. हे एकदा नाही दोनदा अधोरेखित होतंय हे आपल्याला विसरता कामा नये. आता परमवीर सिंग यांनी आपल्या बदलीच्या वरून थेट संबंधितांना आव्हान दिलं, पण याआधी प्रवीण परदेशी यांनी सुद्धा त्यांची झालेली बदली नाकारली आणि सरळ रजेचा अर्ज टाकला होता. थोडक्यात काय तर प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुसंवाद महाराष्ट्रात राहिलेला नाही हे स्पष्ट होतं. आणि याच दरम्यान महाराष्ट्रातल्या विद्यमान सत्ताधारी आघाडीत परस्परांवरच कुरघोडी करायचं राजकारण सुरू झालंय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. ज्या त्वेषानं संजय राठोड यांचा राजीनामा विरोधकांनी मागितला आणि त्यावेळेला राष्ट्रवादीनं मौन धारण करणं का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनमानसाच्या मनात आहे. पण या सगळ्यामुळे जी लोकतांत्रिक रचना कार्यरत राहायला हवी आणि जी लोकतांत्रिक रचना जनहितासाठीच कार्यरत राहायला हवी ती प्रत्यक्षात खंडणी वसुलीसाठी कार्यरत आहे असे प्रश्न देशाच्या संसदेत उपस्थित झाले आणि तिथून संकेत मिळाले की महाराष्ट्राची वाटचाल कदाचित राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने होऊ शकते. याच निमित्ताने आजची लक्षवेधी चर्चा आणि आपला प्रश्न आहे, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि प्रवक्ता अतुल भातखळकर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या सोबत संजय तटकरे आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धनराज वंजारी आहेत. ते
साहेबांनी परमवीर सिंग, तर ज्या वेळेला पवार साहेबांनी काल मुलाखत प्रेस कॉन्फरन्स घेतली दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींची आणि त्याच्यानंतर निर्णय घेण्यात येईल. आता त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर जो काही घटनाक्रम झाला आणि ज्या काही त्या पत्रासंदर्भात ज्या काही गोष्टी समोर येत गेल्या ते जर पाहत आपण जर त्याच्याकडे बारीक लक्ष दिलं तर असं दिसतंय की त्याच्यामध्ये बऱ्याच कॉन्ट्रडिक्शन्स त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पत्रामध्ये आहेत. आणि जर 5 तारखेपासून 15 तारखेपर्यंत देशमुख साहेब जर हॉस्पिटलमध्ये होते कोविडचा उपचार घेत आणि 15 तारखेला त्यांनी मला वाटतं हॉस्पिटलच्या लॉनमधनंच प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणा किंवा पत्रकारांची संपर्क साधला आणि त्याच्यानंतर ते होम क्वारंटाईनला होते. तर ते जर सगळं पाहता जोपर्यंत या सगळ्या घटनाक्रमाची आणि या पत्राची नीट शहानिशा होत नाही तोपर्यंत देशमुख साहेबांचा राजीनामा घेणं ठीक ही आताताईपणा ठरेल असं आम्हाला वाटतं. थोडक्यात आत्ताच्या घडीला संजयजी आपण ज्या पद्धतीनं बोलता आहात त्याप्रमाणे थोडक्यात आत्ताच्या घडीला स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस ही खंबीरपणे अनिल देशमुखांच्या पाठीशी उभी आहे. आता ज्या पत्राचा आधार आपण घेतलात आणि त्या पत्राच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले तेही आपण या निमित्तानं प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. एका तारखेचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलंय. त्या तारखेला झालेलं संभाषण काय आहे हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. परमवीर सिंग हे 16 मार्च 2021 ला 7:40 रात्री विचारतात एसीपी पाटील यांना, यू सेड इट वॉज अ फ्यू डेज बिफोर युअर मीटिंग, म्हणजे तुमची भेट झाल्याच्या पूर्वीचं हे आहे का, असा एक संदर्भ त्यांनी दिलाय. एसीपी पाटील 16 मार्च 2021 8:33 रात्रीची वेळ, त्यावेळेला उत्तर देतात येस सर इट इज इन एंड ऑफ फेब्रुवारी. फेब्रुवारी महिन्याच्या अंताला हे घडलंय. अर्थात ही घटना, ही बैठक ही फेब्रुवारीच्या 16 तारखेला झालेली नाही, 15 तारखेला झालेली नाही. मग तरीही तुम्हाला असं वाटतं की केले गेलेले सगळे दावे परमवीर सिंग यांचे पत्रातले खोटे आहेत? संजयजी, अरे परमवीर सिंगाचा बोलयुता धनी कोण आहे हे आता हळूहळू समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन भेटतात, कुणाला भेटतात हे आमच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याची माहिती आम्ही लवकरच देऊ. मुकुल रोहतगी त्यांचे वकील कसे काय होतात सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी तो त्यांचा अधिकार असला तरी मुकुल रोहतगी हे कुणाचं वकीलपत्र घेत असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ही लढाई आता परमवीर सिंग काय म्हटले, वाजे का कोण होता आणि अनिल देशमुख काय म्हणाले याच्या पलीकडे जाऊन हा सरळ सरळ भाजपचं केंद्र शासन आहे ते इथे महाराष्ट्राचे सरकार चालू आहे. संजयजी आपल्याला मुकुल रोहतगींनी परमवीर सिंग यांचं वकीलपत्र घेतलेलं पटत नाहीये. थोडंसं आठवण छोटासा एक मुद्दा करून देतो. हेच मुकुल रोहतगी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा आपले वकील आहेत. मग आता काही तिथे कारवाई करायचा मूड आहे का? अहो वकील आहेत, वकील कोणाचंही वकीलपत्र घेऊ शकतो की. मी तेच म्हटलं तो त्यांचा अधिकार आहे, पण एक डायरेक्शन कळते कुणाच्या सांगण्यावरना कोण हालचाली करतंय. फडणवीस दिल्लीला गेल्यानंतर या सगळा घटनाक्रम कसा सुरू होतो याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. अगदी याच मुद्द्यावर मग आता भारतीय जनता पार्टीला बोलतं करूयात. संजयजी, आपण आपल्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणात अनिल देशमुखांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस का उभी आहे ते स्पष्टपणे सांगितलं. अतुल भातखळकरांसाठीचा थेट मुद्दा एक, त्यातला पहिला प्रश्न, हे सगळं देवेंद्र फडणवीस दिल्लीवरून घडवतात अशा प्रकारचं नेरेटिव्ह राष्ट्रवादी काँग्रेस मांडू पाहतीये. ते खोडून काढण्यासाठी तुमच्याकडे तर्कशुद्ध बचाव आहे का? मराठी न्यूज वगैरे तुम्हाला अतुलजी आपण ऑन एअर आहात, आपला आवाज ऑन एअर जातोय. मी आपल्याला प्रश्न विचारलाय तो ऐकायला आला का? कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे अतुल भातखळकरांपर्यंत आवाज पोहोचत नाहीये असं दिसतंय. अतुलजी आता आवाज येतोय? नाही, अजूनही दिसत नाहीये. कदाचित आपला संपर्क प्रस्थापित होताना काही अडचणी होत आहेत. या तर्काच्या आधारे मी आपल्या सोबत असलेल्या राजकीय विश्लेषकांना बोलतं करतो. सर्वप्रथम आपल्या सोबत असलेल्या वैजंती कुलकर्णी आपटे सांगतील की देवेंद्र फडणवीस दिल्लीतून परमवीर सिंग यांचा कळसूत्री बाहुलीसारखा वापर करतात. हा तर्क
कोणत्याही प्रकारे ठोस पायावर उभा आहे का? आता असं आहे की एवढं राजकारण ढवळून निघालंय या परमवीर सिंगाच्या पत्रामुळे की त्यामुळे त्याचा बोलविता धनी कोण हे शोधण्याची अहमिका ही लागलेली आहे सगळ्या राजकीय पक्षांमध्ये. आणि ऑब्व्हियसली फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून अतिशय आक्रमक झालेले आहेत सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध, जे आपण विधानसभेतही बघितलं त्यांचा परफॉर्मन्स. तर त्यामुळे खापर आता फडणवीसांच्या डोक्यावर फोडायचं अशी ही आता राष्ट्रवादीची चाल आहे हे दिसून येते. आता खरंच त्यांनी दिल्लीहून सूत्र काही हलवली आहेत का आणि परमवीर सिंग त्यांच्या इच्छेनुसार काम करतायत का, हा आता संशोधनाचा विषय आहे. याच्यात तुम्हाला असं काही घडू शकतं अशी शक्यता किती टक्के वाटते? कसं आहे ना की आधी वाझेचं प्रकरण झालं, त्याच्यानंतर आता हे परमवीर सिंगांचं प्रकरण त्यांची बदली झाल्यानंतर आलं. आता सगळे म्हणतात, पवारांपासून सगळे म्हणतात की ते आधी का बोलले नाहीत, पण परमवीर सिंगांनी त्यांच्या पत्रात उल्लेख केलेला आहे की ते पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि यांच्या कानावर ही त्यांनी गोष्ट आधीच घातलेली आहे ते आयुक्तपदी असताना. मग त्याच वेळेला पवार किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत काहीच हालचाल का केली नाही? यावर आपण पटकन संजय तटकरेंना विचारूयात. संजय तटकरे, हा एक तांत्रिक मुद्दा आहे. बर, की जर का तुम्हाला ह्यांचं म्हणणं पटत नाहीये, परमवीर सिंगांचे आरोप खोटे आहेत आणि त्यांचा बोलविता धनी जर फडणवीस आहे असं तुम्हाला आता वाटतंय, तर मग ज्या परमवीर सिंगाची बदली झाली आहे आणि त्यांनी आजच त्यांच्या नव्या पदाचा चार्जही घेतलेला आहे, मग त्यांच्या आणि ते आज सुप्रीम कोर्टातही त्यांनी याचिका दाखल केली आहे, तर मग तुम्ही आजपर्यंत त्यांच्या विरुद्ध कारवाई का नाही केली? हाही एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. आता काय झालंय, आपल्याकडून दोन वेगळे वेगळे स्वतंत्र मुद्दे आलेत. दरम्यानच्या काळात अतुल भातखळकरांचा संपर्क प्रस्थापित होतोय असं दिसतंय. संजयजी तटकरे, मी आपल्याला संधी देतो. एकदा पटकन अतुल भातखळकरांना काही मुद्दे मांडण्याच्यासाठी संधी देऊ. मगाशी आपण त्यांना प्रश्न विचारला होता. अतुलजी, आता आवाज येतोय का आपल्यापर्यंत? नाही, ठीक आहे, हरकत नाही. संजय तटकरे, आपल्यासाठीचे प्रश्न आहेत. आवाज येतोय आता आला, ठीक आहे. हे होत राहणार. ज्या ज्या पद्धतीनं भारतात इंटरनेटची प्रगती होईल त्या पद्धतीनं ह्या गोष्टी घडत राहतील. अतुलजी, इथे एक थेट आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसकडून आला, जे काही घडतंय त्याच्या मागे देवेंद्र फडणवीस दिल्लीत बसून आपली सूत्र हलवतायत. हॅलो जी अतुलजी, आपला आवाज अतिशय नीट येतोय, बोला आपण. नाही, पहिला मुद्दा तर असा आहे की मी मगाशी ऐकत होतो, कोण बोलतंय मला कळत नाहीये. संजय तटकरे आहेत. संजय तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आहेत, त्यांनी हा आक्षेप नोंदवलाय. हा, मग ते असं बोलले की मुकुल रोहतगीच कसे काय वकील? त्यांना हे माहित नाही का की राज्य सरकारचे मराठा आरक्षणाच्या विषयातले वकील हे मुकुल रोहतगी आहेत. अगदी तो मुद्दा झाला मांडून अतुलजी. त्यांचा आक्षेप काय आहे तो मी आपल्यापर्यंत पोहोचवला. वेळेची मर्यादा असल्यानं मी आपल्याला मध्येच थांबून मुद्द्यावर आणतोय. नाही, मला काय ऐकू येत नाहीये काहीच. बर अतुलजी, मी परत एकदा तांत्रिकदृष्ट्या आपला कनेक्शन सुधारून घ्यायचा प्रयत्न करतो. दरम्यान संजय तटकरेंना बोलतं करण्यापूर्वी विनायक आपल्यासोबत धनराज वंजारी आहेत. धनराजजी, माझा आवाज येत असेल आपल्यापर्यंत? हो, येतो. अगदी. आता इथे जे आक्षेप उपस्थित झाले त्यातला एक आक्षेप असा आहे की हे सगळं कोणी ना कोणीतरी प्रत्यक्षात पडद्यामागून घडवतंय. तुम्हाला असं वाटतं का की पोलीस दलातला IPS ची परीक्षा पास झालेला, इतकी वर्ष महाराष्ट्राच्या सेवेत असलेला अधिकारी हा दुसऱ्याच्या बोळ्यानं दूध पित असेल? नाही, असं मला प्रथमदर्शी वाटत नाही. कारण आज त्यांनी जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये फाईल केलेली आहे, त्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये ते असं म्हणतात की हॅव्हिंग लेफ्ट विथ नो ऑप्शन, म्हणजे त्यांना काही पर्याय राहिला नाही आणि म्हणून त्यांनी जाऊन सुप्रीम कोर्टाला आपला आवाज पोचावा म्हणून एक आधार मागितलेला आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये काही इन्क्वायरी करण्याची सुतोवाच केलेला आहे. प्रसाद, मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हा प्रश्न आता बीजेपी वर्सेस राष्ट्रवादी असा राहिला नसून महाराष्ट्र राज्य वर्सेस भारतीय राज्य घटना अशा प्रकारचं काहीच हे द्वंद्व सुरू झालेलं आहे. अगदी धनराजजी, त्या मुद्द्याकडे येऊच आपण आणि त्या निमित्तानं राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भातली चर्चाही आपण करणार आहोत. मात्र सुरुवातीला ती मूळ मुद्द्याची चर्चा करण्यापूर्वी काही उपमुद्दे उपस्थित होतात. संजय तटकरेंना त्या निमित्तानं प्रश्न विचारलं जाणं गरजेचं आहे आणि ते प्रश्न थोड्या वेळापूर्वी वैजयंती कुलकर्णी यांनी उपस्थित केलेले आहेत. त्या निमित्तानं संजय तटकरे, आपण बोला. परमवीर सिंग यांच्यासारखा व्यक्ती सेवेत राहून
गृहमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतो आणि तरीही तो सेवेत कायम असतो. अरे कुलकर्णी ताईंना एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, हे जे परमवीर सिंग आहेत हे IPS अधिकारी आहेत. IPS अधिकाऱ्यांचा कुठलाही निर्णय किंवा कारवाई करायची असते, दे बिलॉंग टू सेंट्रल कॅडर. त्यांचा जो अधिकार आहे तो केंद्रीय गृहमंत्र्याला आहे, स्टेटला नाही. स्टेट फार तर फार त्यांची बदली करू शकते किंवा त्यांना दुसरा चार्ज देऊ शकते. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा राजकीय विश्लेषक जेव्हा बोलवाल ना पुढच्या वेळेला, त्यांना थोडंसं जे काही कळत असेल त्यांना बोलवा. उगाच आपण नको ते प्रश्न विचारायचे, याला काय पॉइंट आहे का? दुसरा मुद्दा ऐका तर माझं कंप्लीट होऊ द्या. ओ ताई ऐका ना, अहो ताई ऐका ना, गृह मंत्रालय नाही IPS कॅडर. मला कंप्लीट करू द्या. कंप्लीट करू द्या. वंजारी साहेब तिथे बसलेत. वंजारी साहेब तिथे बसलेत, ते जास्त योग्य प्रकारे सांगू शकतील. जर का महाराष्ट्र शासनाला आक्षेप असेल ह्यांच्या आरोपांबद्दल परमवीर सिंगाच्या, तर महाराष्ट्र शासनाने किंवा गृहमंत्री देशमुख यांनी तशी शिफारस केली आहे का IPS कॅडरची? यांना काही बडतर्फ करा, काही कारवाई करा, अशी काही शिफारस आपण आणि केली? संजय तटकरे, एक मिनिट, संजय तटकरे याच्यासाठीचा एक आणखी महत्वाचा मुद्दा उपस्थित करतो. कसं आहे, आपल्याला असं वाटत असेल की आम्ही बोलवलेले राजकीय विश्लेषक हे कमी माहिती असणारे आहेत, तर आपण त्याचा तर्कानं प्रतिवाद करा. आमच्या राजकीय विश्लेषकांना आम्ही बोलवायचं का नाही बोलवायचं यावर आपण मत न व्यक्त केलेलं बरं. मुद्द्याकडे येऊयात. मुद्दा काय आहे? मुद्दा थेट आहे. तुम्हाला IPS दर्जाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करायची आहे. मला कंप्लीट करून द्या ना. देतो, अगदी संधी देतो. मी मुद्द्यावरच आणतोय चर्चा. आपल्याला प्रश्न काय विचारला गेला? तुम्हाला IPS अधिकाऱ्याची तक्रार करायची आहे. तुम्ही संबंधित IPS अधिकाऱ्याच्या विरोधात केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे का? ती जर तो अधिकार राज्य सरकारचा आहे, राज्य सरकार जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेईल. त्याच्यासाठी तुमच्या याची आवश्यकता नाही. माझा मुद्दा असा आहे, जर परमवीर सिंग एवढे चांगले आहेत, आपल्या राज्याची एवढी सेवा केली आहे, तर ज्या वेळेला गृहमंत्र्यांनी ही मागणी केली असं म्हटलं जातं, त्यावेळेला IPS अधिकारी एवढे चांगले आणि एवढे निष्ठावान अधिकारी होते, तर त्याच वेळेला त्यांनी FIR का नोंदवला नाही? त्याच वेळेला त्यांनी पत्र का लिहिलं नाही? त्यांची बदली झाल्यानंतर हे सगळे मुद्दे ते उपस्थित करतायत, तर त्यांच्या नियतीबद्दल पण प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे की नाही? याच्याच संदर्भात थोड्या वेळापूर्वी धनराज वंजारी एक वाक्य बोललेत संजय तटकरे, ते आपण ऐकलंय का? नसेल तर मी त्याची पुनरावृत्ती करतो. धनराज वंजारी असं म्हणाले की सर्व प्रकरण त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. आता इथं झालंय कसं, मुख्यमंत्री बोलत नाहीयेत आणि उपमुख्यमंत्री तर अजिबातच बोलत नाहीयेत. आणि पवारांच्या कानावर घातलंय. हो, हेही एक महत्वाचं वाक्य आहे त्याच्यातलं. मुख्यमंत्र्यांचं ऐका तर, मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचं काय बोलणं झालं तर ते एकतर मुख्यमंत्री सांगू शकतील त्यांनी जे खरं बोलतायत खोटं बोलतायत. पवार साहेबांबरोबर त्यांचं बोलणं झालं असं ते म्हणतायत, ते खरं बोलतायत खोटं बोलतायत. पण आता तसं पत्र त्यांनी त्यावेळेला का लिहिलं नाही? त्यावेळेला अहो पवारांनी हे मान्य केलं का त्यांनी कंप्लेंट केली म्हणून? हो, म्हणाले की मला भेटून गेले. थोडक्यात भेटीमध्ये काय बोलले हे कसं तुम्हाला माहिती? संजय तटकरे, परमवीर सिंग यांच्या निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांनी आधी का पत्र लिहिलं का नाही, नंतर का पत्र लिहिलं, या संदर्भातले मुद्दे आहेत. त्यांनी पत्राचा मायना सुरू करण्यापूर्वी जो विषय दिलाय तो तुम्ही वाचला असेल. पत्राच्या सुरुवातीलाच ते म्हणतात की राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या निष्ठेबाबत नकारात्मक प्रतिक्रिया सार्वजनिकरित्या नोंदवल्यानं त्यांनी आपली भूमिका मांडणं योग्य ठरवलं आणि ती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. नाही म्हणजे काय की त्यांच्याबद्दल जर प्रश्न उपस्थित केले नसते तर ह्यांनी आपलं तोंड उघडलं नसतं. म्हणजे जो आज तो एक स्वच्छतेचा जो आव आणतायत तो ते मग सगळं व्यवस्थित असतं, मग त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले नसते. आमचा मुद्दा हाच आहे की त्यांचा बोलवता धनी कोणतरी आहे. अनिल देशमुखांनी जे लोकमतच्या कार्यक्रमामध्ये जे बोलले ते एक निमित्त आहे. यांचा बोलवता धनी दिल्लीमध्ये बसलेला आहे आणि भाजपच्या बोलण्यावर आणि डायरेक्शनवर हे सगळं चालू आहे. आपला या चर्चेमधला हा परत मुद्दा येतोय की भारतीय जनता पार्टी त्यांचे बोलविता धनी म्हणून कार्यरत आहे. अतुल भातखळकर आपल्या सोबत जोडलं जाणं अपेक्षित आहे. काही तांत्रिक मुद्द्यांमुळे
ते पुढे मागे होत आहेत असं लक्षात आलं. अतुलजी, आता आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, आवाज येतोय आता. अगदी आपलं म्हणणं आता मांडा. आपल्याला आता संधी देतो. आपल्या पक्षाच्या वर वारंवार हे आक्षेप नोंदवले जात आहेत की परमवीर सिंगांना आपण वापरता आहात राज्याची प्रतिमा मलिन करायला. असं आहे की हे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, हे तिघही खंडणीखोर आणि भ्रष्टाचारी पक्षाचं जे सरकार आहे हे आता पुरते भ्रमिष्ट झालेले आहेत. अहो, परमवीर सिंगांना मुंबईचा सीपी कोणी केलं? ते यांच्या सरकारने केलं. वाझेला परत सेवेत कोणी घेतलं? ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सह्या करून घेतलं. वाझे कुठल्या पक्षाचा प्रवक्ता होता? तो शिवसेनेचा प्रवक्ता होता. आता परमवीर सिंग जर का वाईट आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये राज्य सरकारने कारवाई करावी ना. अहो, आज त्यांनी डीजी होमगार्डचा चार्ज घेतलाय. आज अतुल भातखळकर, यावरच थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली सविस्तर आणि त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बचाव असा आहे की म्हणे परमवीर सिंग हे IPS दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांच्या कारवाईचा अधिकार केंद्राचा आहे. आम्ही त्यांना हाही प्रश्न विचारला की मग राज्य सरकारनं तशी शिफारस केली आहे का? त्यावर उत्तर राष्ट्रवादीचं असं आहे की राज्य सरकार जेव्हा योग्य वाटेल तेव्हा योग्य ते निर्णय घेईल. अहो, सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये मी स्वतः प्रधानमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं परमवीर सिंगांच्या बाबतीत. यांच्या राज्य सरकारने का नाही कारवाई केली? मी 3 दिवसापूर्वी परमवीर सिंगांचं पत्र येण्याच्या आधी सचिन वाझेच्या प्रकरणानंतर, जरा गप्प बसा हो, जरा गप्प बसा. अरे जरा गप्प बसा ना. अरे भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर, गप्प बसा. तुम्ही सुशांत सिंग राजपूतचं केस सांगताय ना, एकदम गप्प बसा. तुम्ही कोण नाही खो. तुम्ही गुजरातमध्ये काय केलं? तुमचा गुन्हेगार तुमचा गृहमंत्री येऊन बसवलाय. तुम्ही तुमचा अख्खा पक्ष तुम्ही दिल्लीमध्ये काय करताय आम्हाला माहिती आहे. तुम्ही खंडणीखोर, तुमचा अख्खा पक्ष खंडणीखोर आहे वरपासून खालपर्यंत. वरपासून भारतीय जनता पार्टी, तुम्ही भारतीय जनता पार्टी याचा देश जाळून टाकला तुम्ही. काय बोलतोस तो? तुम्ही आकला पहिला. तुम्ही तडीपार बसलेत ना, त्यांना आकला पाहिजे. तडीपार बसलेत त्यांना आकला. ईडीच्या केसमध्ये तडीपार बसलेत त्यांना आकला. तेव्हा तडीपार बसलेत त्यांना आकला पहिले. तडीपार बसलेत त्यांना आकला. तडीपार बसलेत त्यांना आकला पहिले. तुम्ही तोंड बंद करा. पहिला मुद्दा. एक मिनिट. दोन्ही राजकीय पक्षांच्या या तुतुमेमध्ये हस्तक्षेप करतोय कारण मला कोणत्याही क्षणाला ती चर्चा आणखीन खाली घसरेल अशी भीती वाटते. आपल्याला ते प्रेक्षकांसमोर होऊ द्यायचं नाहीये. जयंत माइंडकरांना पटकन बोलतं करतो. जयंत माइंडकर, या संपूर्ण प्रकरणामध्ये अनिल देशमुखांचा बचाव करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर का आली आहे? एक काय झालंय माहितीये का की मुळातच हे प्रकरण सचिन वाझे पासून परमवीर यांच्या त्या लेटर बॉम्ब पर्यंत येताना, किंवा आपण धरूया सचिन वाझेच म्हटलं पाहिजे, त्या जिलेटिनच्या कांड्या असलेल्या गाड्यापासून आणि मधला तो मनसुख हिरेंचा खून, ज्याला आपण खून आता ऑफिशियली म्हटलं गेलेलं, या घटना आणि या घटनांशी लिंक असलेले अधिकारी आणि त्या अधिकाऱ्यांचा बचाव करणारे काही पक्ष, या सगळ्या गोष्टींच्या मुळे हा इश्यू एकूणच फार कॉन्ट्राव्हर्शियल झालेला आहे. तटकरे माझे मित्र आहेत, परंतु त्यांनी एक दुर्दैवाने काय झालंय तटकरे साहेब, एक जरा समजून घ्या. परमवीर यांनी असं म्हटलेलं होतं की हा इश्यू मी स्वतः उद्धव ठाकरे, अजित पवार आणि शरद पवार यांना व्यक्तिशः भेटून सांगितला. आता आदरणीय शरद पवार ज्यांच्याकडे एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे, त्यांनाही या विषयाची निश्चितपणाने काय खोली आहे कळलेली असेल. तुम्हाला काय सुचवायचं? जयंत माइंडकर, तुम्हाला सुचवायचं काय आहे की पवारांना 24 तासानंतर परिस्थिती बदललेली कळली की आधी कळलेली होती, त्यांना ती 24 तास समोर आणायची नव्हती? हा मलाही प्रश्न पडलेला आहे. हा मलाच प्रश्न पडलेला आहे की जे पवार या निमित्तानं एक मिनिट पटकन अतुल भातखळकरांना बोलतं करतो. अतुल भातखळकर, 24 तासात भूमिका कशी बदलू शकते, का बदलू शकते? कदाचित तो विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाही. तांत्रिक अडचण आज बऱ्यापैकी येते. एकदा संजय तटकरेंना बोलतं करू, त्यावर निरीक्षण वैजंती कुलकर्णी देतीलच. संजयजी, 24 तासात भूमिका बदलण्याची गरज काय?
नाही नाही, हे तुम्ही जो उल्लेख केला पवार साहेबांच्या वक्तव्याचा, मी सुरुवातीलाच सांगितलं, पवार साहेबांनी रविवारी दुपारी 12 वाजता जे प्रेस कॉन्फरन्स घेतली दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये तेच सांगितलं त्यांनी की ह्याचा सगळ्याची चौकशी करायला लागेल. या पत्र जे काय आलंय किंवा जी काही भूमिका आहे, दोन्ही बाजूंची चौकशी करून ह्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. आणि तीच भूमिका ते आजही सांगतायत ना, आजही ते तेच म्हणतात पवार साहेब की ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी होऊ दे आणि चौकशी नंतर कळेल की राजीनामा घ्यायचा की नाही द्यायचा. ह्याच्यामध्ये त्यांनी आपलं मत बदललं असं मला काही वाटत नाही. ठीक आहे. धनराज बंजारी आपल्यापर्यंत हा विषय पोहोचला असेल. एक निरीक्षण पटकन वैजंती कुलकर्णी आपटेंचं. पवार साहेबांना मला कळत नाही की त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये सतत भूमिका बदलल्यात. सचिन वाझे प्रकरण जेव्हा इकडे एकदम पेटलं आणि त्यांना निलंबित केलं, त्यावेळेला पवार साहेबांना जेव्हा विचारली प्रतिक्रिया, त्यावेळेला ते म्हणाले की हे स्थानिक प्रकरण आहे, छोटं प्रकरण आहे, ह्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी बैठकांचं सत्र सुरू केलं आणि एकीकडे म्हणतात गंभीर प्रकरण आहे, दुसरीकडे म्हणतात देशमुखांनी राजीनामा द्यायची गरज नाही. म्हणजे ही सतत काय भूमिका आहे पवारांची हेच महाराष्ट्राच्या जनतेला कळेनासं झालंय. याचं कारण की ह्या सरकारचे करते करविते हे पवारच आहेत. त्यामुळे पवारांची भूमिका ही ह्या सगळ्या प्रकरणात खूप महत्वाची आहे. नुसतं म्हणतात गंभीर आहे आणि पुढे ऍक्शन काही नाही घ्यायची. धनराज बंजारी, आपलं निरीक्षण काय कारणांमुळे राष्ट्रवादी इतक्या लेवलला, या स्तराला जाऊन अनिल देशमुखांच्या पाठीशी आहे? आता पक्ष म्हणून कदाचित त्यांची ती भूमिका असेल. आता पक्ष म्हणून तशी राष्ट्रवादीची भूमिका असेल, ते त्यांची असू शकते, त्याला प्रत्यय नाहीये. पण पक्ष म्हणून जर आज अनिल देशमुखांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जाणते राजे वाचवण्याच्या मोडमध्ये असतील, ते जरूर त्यांचा बचाव त्यांनी करावा. पण ज्यावेळी समजा चौकशीच्या अंती काहीतरी निष्पन्न होईल, त्या निष्पन्नतेमध्ये सुद्धा त्यांनी मग आपला सहभाग द्यावा की हे 100 करोड जे होते त्याचं नेमकं काय आणि कसं विश्लेषण होतं ते. माझ्या मते प्रसाद काय झालेला आहे की वादी आणि प्रतिवादी याच्यामध्ये हा प्रश्न आज या स्तरावर पोहोचलेला आहे की एक सांगतो, दुसरं सांगतो. पवार साहेबांनी सारे अलिगेशन परमबीरांनी लावलेले रेफ्यूट करून टाकलेले आहे. आता इथे प्रश्न आहे खरा कोण खोटा कोण. आणि म्हणून मला वाटतं की आज ज्या पद्धतीने परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे, हे प्रकरण फक्त ज्युडिशियल इन्क्वायरीनेच धसास लागलं जाऊ शकतं आणि तेव्हाच याच्यामध्ये खरं कोण बोलतं त्याचा निर्णय लागेल. मला वाटतं हा धनराज फक्त बंजारी, धनराज बंजारी, आपल्याला असं एक- सुचवायचंय का की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत गेल्यामुळे आत्ताच्या घडीला राज्य सरकारच्या कडून चौकशीत होणारी टाळमटाळ ही महाग पडू शकते? नाही, चौकशी आत्ताच खरी तर वेळ आहे प्रसाद. राज्य सरकार जर खरं डोकं जाग्यावर असेल ना त्यांचं, तर उद्धव सरकारनी ताबडतोब एक ज्युडिशियल इन्क्वायरी इन्स्टिट्यूट करावी आणि तसं एक कोविड कम ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये फाईल करावं की या प्रकरणामध्ये आम्हाला असं वाटतं, त्याच्यामुळे आम्ही हे केलेलं आहे. हे अपील होऊ शकतं. पण असं न करता फक्त पक्षीय वादावादीमध्ये जर हे सरकार पडत असेल, तर या सरकारने एक लक्षात घ्यावं की हा पेच पक्षीय वादाच्या पलीकडे संविधानिक वादाचा झालेला आहे. राज्यातली संविधानिक यंत्रणा कोलमडलेली आहे. देर इज अ ब्रेक इन कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी इन द स्टेट. आणि म्हणून राज्यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रपती राजवटीची गरज आहे. हे या ठिकाणी जनतेलाही समजलेलं आहे. हे वाद प्रतिवाद आपण किती दिवस असे करणार आहात, याला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. ठीक आहे संजय तटकरे, आता चर्चेतल्या महत्वाच्या टप्प्यावर, आणखीन एका महत्वाच्या टप्प्यावर आपण येतोय. वंचित आघाडीनं आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. आपल्याला लक्षात येत असेल संजय तटकरे की ही मागणी करणारी व्यक्ती कोण आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. म्हणजे त्यांना घटना कळतीये, त्यांना राज्यघटनेची कलम माहिती आहेत, कोणत्या कलमाचा भंग राज्यात होतोय तेही त्यांच्या लक्षात आहे. अशा वेळेला राष्ट्रपती राजवटीची वेळ महाराष्ट्रात आली आहे का संजय तटकरे? एक लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवट लावावी हे गेल्या 6 महिन्यापासून भाजपचे अनेक नेते मागणी करत आलेले आहेत. राज्यपाल बसलेले आहेत तिकडे, राज्यपाल सगळ्या यांना भेटत असतात, तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक जण जाऊन भाजपचे सगळे नेते आतापर्यंत राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली आहे. मुद्दा असा आहे की राष्ट्रपती राजवट लागायची हे काय, म्हणजे त्याचा नियम काय किंवा कधी लावायला लागते.
आता गुजरात सारख्या राज्यामध्ये 2002 ला दंगली झाल्या, अनेक लोक मारली गेली, तेव्हा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब झाली नाही, तेव्हा त्यांनी राष्ट्रपती राजवट लावली नाही त्यांनी लावली नाही म्हणजे कोणी लावायची होती? गुजरातमध्ये दंगल झाली त्यावेळेला केंद्रात कोणाचं सरकार होतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला अपेक्षित काय आहे? ऐका तर, मी तेच सांगतो, कुणाचंही कुणाचंही सरकार असेल, आता तुम्ही जेव्हा पक्षाच्या पार्टी लाईनच्या पलीकडे जाऊन बोलायचा प्रयत्न केला, तुम्ही मला परत पार्टी लाईनवर घेऊन येत आहे. ठीक आहे, त्यावेळेला काँग्रेसचं सरकार असेल. मला काय म्हणायचंय की एखाद्या राज्यामध्ये दंगली होतात, अनेक माणसं मृत्युमुखी पडतात, तरीही राष्ट्रपती राजवट लागली जात नाही. आणि इथे या एका प्रकरणावर ना एक पोलीस कमिशनर जेव्हा एक लेटर लिहितं, तुम्हाला वाटतं इथे कॉन्स्टिट्युशनल मशिनरी कोलॅप्स झाली आणि राज्य अराजकतेकडे चाललंय? अशी जर तुमची आणि काही पॉलिटिकल निरीक्षकांची जर अशी भावना असेल, तर मग आपला देश कुठे चाललाय आणि त्या राजघटनेबद्दल आपल्याला किती कळतं याचाच खरा अभ्यास करायची तुमचा आक्षेप कोणावर आहे? तुम्हाला राज्यघटनेबद्दल किती कळतं हे वाक्य प्रकाश आंबेडकरांबद्दल वापरायचंय का? नाही नाही, मला कुणाबद्दल नाही, मी जे कोणी याच्याबद्दल मत व्यक्त करतायत त्यांच्याबद्दल मला म्हणायचंय. अच्छा, मग आता इथे धनराज वंजारी आहे, ते धनराज वंजारी उत्तर देतील नाव आपल्याला. घेऊन काय बोलायचं नाही. धनराजजी, नाही संजयजी तुम्ही ऐकून घ्या, प्रश्न कसा आहे. जी तुम्ही ऐकून घ्या, प्रश्न कसा आहे की राजकारणाचं, शासनाचं गुन्हेगारीकरण, बाबासाहेब नाही ते ठीक आहे, ऐकून घ्या. राजकारणाचं गुन्हेगारीकरण, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे 356 आर्टिकल उद्धृत करण्याच्या आधी एक फार मोठा धोक्याचा इशारा देऊन ठेवलाय राज्यघटनेमध्ये. ते काय म्हणाले की उठसूट 356चा वापर होऊ नये, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये तो झालाच पाहिजे. हा च महत्वाचा आहे. आणि च काय आहे? ज्यावेळी शासनाचं आणि प्रशासनाचं गुन्हेगारीकरण होतं. आता जर तुम्ही मनसुखचा मृत्यू बघितला, त्याची हत्या बघितली, तर त्याच्यामध्ये चक्क एक पोलीस अधिकारी अरेस्ट झालेला आहे. दुसरा एक पोलीस कॉन्स्टेबल जो ऑलरेडी कन्व्हिक्टेड आहे, त्याला पॅरोलवर सोडून आणून त्या ग्रुपमध्ये सामील करून मनसुखला मारला गेलं. आणि या दोन्ही लोकांना राजकीय वरदहस्त आहे. इतकंच नाही तर त्याच्या गाडीत सापडलेले नोटा मोजण्याचं मशीन हे कुठेतरी 100 करोड बरोबर आपलं नातं सांगत आहे. हे जे शासन आणि प्रशासनाची अश्लील अनैतिक युती झालेली आहे, ही अनैतिक युती नुसतं पैसे खाऊन गुन्हेगारी किंवा करप्शन पुरती राहिलेली नाही, तर चक्क हा क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा भाग म्हणून निष्पन्न होतो आहे. आणि म्हणून आपल्याला असं सुचवायचंय का की कायदा सुव्यवस्था पाळण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्याकडून ती पाळली जात नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे? धनराजजी, आपल्याला विचारलं. वंजारी साहेब, हा, मला ऐकायला नाही आलं. अगदी, मी आपल्याला असा प्रश्न विचारला, कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडून ती होत नसल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली आहे का? बरोबर आहे. सचिन वझे हा खुनामधला मुख्य आरोपी आहे. काल शिवदास लांडे, एक डीआयजी आहे महाराष्ट्राचे ATS चे, त्यांनी सांगितलेलं आहे का हा पोलीस अधिकारी त्यांच्या मारण्यामधला प्रमुख आरोपी आहे. दुसरा जो माणूस आहे तोही बडतर्फ आणि शिक्षा भोगत असलेला पोलीस आहे. अशा पोलिसांना राजकीय वरदहस्त आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. परत आपण भाग 1 पासून या राजकीय वरदहस्ताच्याच निमित्तानं राष्ट्रवादीला बोलतं करूया. आता मला आपल्याला संजयजी हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे हे सगळं सुरू झालं, त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीमागे शिवसेना उभी आहे हे सामनाच्या अग्रलेखातून दिसतंय. शिवसेनेच्या पाठीशी उभं राहायला निघालेली राष्ट्रवादी त्यामुळे अडचणीत येते का? नाही, तुम्ही आता वंजारी साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले, मला वंजारी साहेबांना एकच विचारायचं आहे की हे जे क्रिमिनल आणि पोलीस नेक्सस आहे ते महाराष्ट्रामध्येच आपण आता बघतोय अशी परिस्थिती आहे का? गेल्या 10 वर्षामध्ये उत्तर प्रदेशची काय परिस्थिती आहे, गुजरातमध्ये काय परिस्थिती आहे, बिहारमध्ये काय परिस्थिती आहे, तिथे राष्ट्रपती राजवट लागली का? एखाद्या आरोपीला तुम्ही कॉन्वॉय मध्ये नेता, सगळे रस्ते बंद करता आणि त्याचा एन्काउंटर करता आणि नंतर हसत सांगता की गाडी पलटी होते, कधी कधी होते.
एका दलित महिलेला, एका मुलीला त्याच्या आई वडिलांना न विचारता जाळलं जातं केरोसिन टाकून. तिकडे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन एकदम फर्स्ट क्लास असते. तिकडे कोणी अहो, संजयजी, राष्ट्रपती कसं आहे? राजवट लावावी म्हणून संजयजी, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही 100 अशी उदाहरणं देऊ शकता. हे कोणी नाकारणार नाही की अशाच प्रकारच्या अनेक घटनांनी देशातल्या इतर अनेक भूभागातला परिसर व्यापलेला असेल. पण महाराष्ट्र वेगळा आहे ना. महाराष्ट्रात हे घडू नये ना. आणि म्हणूनच त्यांनी गाय मारली, आपण वासरू मारू नये म्हणून म्हणूनच मी म्हणतोय, त्यांनी जिथे गाय मारली आहे ना, त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाहीत आणि ते गाय मारलेले इकडे येऊन सांगतात की तुमची कॉन्स्टिट्युशनल मशिनरी कोलॅप्स झाली आहे. भाजपची लोक आणि वंजारी ज्या पार्टीमध्ये आहे ती पार्टी आम्हाला सांगते की इथली कॉन्स्टिट्युशनली मशिनरी बिघडली आहे आणि त्याच्याबद्दल ते भ्र काढत नाहीत. बाबासाहेबांची घटना ही अख्ख्या देशात तशीच आहे. त्यामुळे असं अपेक्षित आहे की जेव्हा प्रकाश आंबेडकर जाऊन तिकडे राज्यपालांना सांगतात की महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब झाली आहे, यांचे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे, त्याच बाबासाहेबांच्या घटनेची पायमल्ली जेव्हा इतर राज्यात होते तेव्हा प्रकाश आंबेडकर जात नाहीत, तेव्हा वंजारी साहेब बोलत नाहीत, तेव्हा तुम्ही चर्चा घडून आणत नाही. आम्ही तेव्हाही चर्चा करतो. आता परत या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही माध्यमांनाही आणायला लागलात. पण तुम्हाला काय आता सुचवायचं आहे की प्रकाश आंबेडकर पण कोणाच्या तरी सांगण्यावरून वागायला लागले? थोड्या वेळापूर्वी परमवीर सिंग कोणाच्या तरी सांगण्यावरून वागत होते, आता प्रकाश आंबेडकर कोणाच्या तरी सांगण्यावरून वागतायत, असा संकेत तुमच्या चर्चेतून आणि वक्तव्यातून प्रकाश आंबेड मी सांगतो ना, मी भूमिका स्पष्ट करतो ना. माननीय प्रकाश आंबेडकरांचा स्वतःचा पक्ष आहे साहेब. पॉलिटिकल पार्टी आणि पॉलिटिकल लीडर म्हणून चालले ते. नुसते जर बाबासाहेबांचे नातू म्हणून ते समाजामध्ये राहिले असते त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असता. धनराज वंजारींना एक प्रतिवाद करायचा आहे यावर, ते बोलतायत. धनराजजी. नाही बरोबर आहे संजयजी जरा एक मिनिट. संजयजी तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. तुम्ही जो युपीचा आणि गुजरातचा आणि बाकी बिहारचा विषय काढताय, एक तर नंबर 1 आपण महाराष्ट्राबद्दल चर्चा करतोय, नंबर 2 मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. उठसूट तुम्ही प्रकाश आंबेडकर आणि आमच्या पक्षावर तोंडसूक घेऊ नका. हाथरसचं प्रकरण जेव्हा युपी मध्ये झालं तेव्हा राष्ट्रपतींना पत्र लिहून आम्ही आमची घटनात्मक संवेदना कळवली आणि सांगितलं की हा लॉलेसनेस आहे आणि याचं राष्ट्रपतीने ताबडतोब निवारण त्यांच्या पद्धतीने करावं, तिथेही राष्ट्रपती राजू व्हावी. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो संजयजी, वाद प्रत्यवादामध्ये आपण विषय याचं गारद करू नको. या काय होतंय, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ जिथे सोकावतोय त्याची आपल्याला दखल घेतलीच पाहिजे. आज तुम्हीही त्याच समाजाचे नागरिक आहात, त्याच राज्याचे पाईक आहात ज्या राज्यामध्ये पुरोगामित्व छत्रपती पासून सुरू होऊन फुले शाहू पासून आंबेडकरापर्यंत आलेला आहे. त्या महाराष्ट्रात आपण चर्चा करतो आहे. जाणता राजा तुमच्या नेत्याला म्हटलं जात आहे. थोडीशी आपली संवेदना जागृत ठेवा आणि एक माणूस म्हणून या सगळ्या प्रक्रियेचा विचार करा. मी एक केवळ पोलीस अधिकारी नाही, एक राजकीय पांघरून. धनराजजी, वेळेची मर्यादा आहे म्हणून हस्तक्षेप करतो. एक पटकन छोटी विश्रांती आपल्याला लक्षवेधीमध्ये घ्यायची आहे. लक्षवेधीच्या पहिल्या भागात इथेच थांबतोय, दुसऱ्या भागात लगेचच परत येतोय. कुठेही जाऊ नका. राष्ट्रपती राजवटीची महाराष्ट्रातली स्थिती आली आहे अशा प्रकारचं सूतोवाच लोकसभेमध्ये केलं गेलं. या लोकसभेच्या चर्चेमध्ये ज्या नेत्यांनी जी भूमिका मांडली ती पटकन एकदा आपण नजरेखालून घालणार आहोत. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या आणि त्याचबरोबर राज्यातल्या सरकारच्या विरोधात असलेल्या खासदारांनी केंद्रात आणि लोकसभेमध्ये काय भूमिका मांडली ती ऐका. सुव्यवस्था राहिलेली नाही, कायदा सुव्यवस्थेचे दिंडोडे उडालेत. महाराष्ट्र राज्य आज एक कायदा सुव्यवस्थेत पूर्णपणे बुडालेला आहे. पोलीस खंडणी मागायला लागलेले, त्या पोलिसांना मंत्र्यांचा आशीर्वाद आहे, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे.
जिस तरीके से बाकी लोगों पे आरोप लगे, मैं आपको बताती हूँ कि हमारे महाराष्ट्र में मुख्यमंत्री जी के ही बोलने के कारण ये सब प्रकरण चल रहा है। बाकी कोई इसमें इन्वॉल्व नहीं है। किसकी ट्रांसफर कहां से करनी है, किससे खंडनी वसूल करनी है। जब एक एपीआई से 6,000 करोड़ की अपेक्षा हो रही होगी, तो आप सोचिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी के गृह मंत्री और कितने एपीआई से पैसा वसूल करना चाहते हैं, ये भी बहुत सवालिया निशान खड़ा रहता है। लोकसभेतल्या सत्ताधारी बाकांवरून केलेले आक्षेप काँग्रेसनं फेटाळून लावले. काय बोललेत काँग्रेसचे तात्पुरते हंगामी गटनेते लोकसभेत, ते ऐका. लेकिन सर अफसर नहीं निकलने चाहिए। यही ऑफिसर था जो उनको बहुत अच्छा लगता था, यही ऑफिसर है जो आज जिन्होंने ये काम किया। ये दोनों तरफ ऑफिसर रहते हैं, लेकिन वहां की सरकार के ऊपर सर अगर यहां से आप ऑफिसर भेजेंगे तो बर्दाश्त नहीं किया जाएगा। महाराष्ट्र में ऐसा एक स्टेट है, ऐसी शानदार स्टेट है जो आप वो भी मध्य प्रदेश की तरह तोड़ना चाहते हैं वहां पे सरकार, आप ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। मध्य प्रदेशाच्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये सरकार तुम्हाला घालवता येणार नाही असा बचाव करत काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या सरकारला अस्थिर करू नये असा इशारा केंद्राला दिलेला आहे. चर्चेसाठी आपण परत येतोय. आपल्या सोबत एक छोटासा बदल झालाय मान्यवरांच्या नावांमध्ये. काही तांत्रिक कारणांमुळे सातत्याने अतुल भातखळकरांशी आपला संपर्क तुटत होता. त्यांच्याऐवजी आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता म्हणून गणेश हाके आपल्या सोबत फोनवर जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्या या पॅनलवर आहेत संजय तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत, धनराज वंजारी, राजकीय विश्लेषक या नात्याने जयंत माइंडकर आणि वैजयंती कुलकर्णी आपटे. सर्व मान्यवरांचं स्वागत. मुद्दा असा उपस्थित राहतो की महाराष्ट्राला गेले कित्येक दिवस स्थायी पोलीस महासंचालक नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला अध्यक्ष विधानसभेसाठी नाही. अशा वेळेला ही स्थिती, ही राज्यात प्रशासन सुस्थिर आहे हे सुचवत नाही आणि याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आहे का? संजय तटकरे. संजयजी, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला होता का? आपल्यासाठी मी प्रश्न उपस्थित केला होता, वाटल्यास एकदा परत विचारावा लागेल मला. नाही नाही, हा विचारा ना, मला आवाज नव्हता येत. बर संजयजी, मी प्रश्न आपल्यासाठी हा उपस्थित केला. महाराष्ट्राला स्थायी पोलीस महासंचालक नाहीत, विधिमंडळात विधानसभेचा अध्यक्ष नाही, अशी स्थिती ही प्रशासन सुस्थिर आहे हे सुचवत नाही, याची सत्ताधाऱ्यांना जाणीव आहे का? नाही, जर तशी परिस्थिती असेल, एक तर विधानसभेचा अध्यक्ष हा वेगळा विषय आहे, त्याच्याशी डे टू डे लॉ अँड ऑर्डर किंवा ऍडमिनिस्ट्रेशनचा काही विषय राहत नाही. ते जेव्हा हाऊस सेशनमध्ये असेल किंवा त्यात तो प्रश्न आहे. पण मला वाटतं लवकरच पुढच्या सेशनच्या वेळेला किंवा त्याच्या अगोदर ती व्यवस्था करण्यात येईल. राहता राहिला प्रश्न तुम्ही मेन्शन केलं की काही 6 पोझिशन्स कम्प्लीट नाही, भरलेल्या नाहीयेत. नाही, त्याच्यात एक अत्यंत महत्वाची जबाबदारी ही पोलीस महासंचालकांची आहे. तिथे गेले काही दिवस सातत्यानं हंगामी व्यक्तीच नेमली गेलेली आहे किंवा एका व्यक्तीवर अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. नाही, ते मी मान्य करतो ना. सरकार म्हणून या सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन करायला पाहिजेत आणि ज्या रेग्युलर अपॉइंटमेंट्स आहेत त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत. तुम्ही हे मान्य करता? गणेश हाकेंना विचारूयात. गणेश हाके, इतका साधा सोपा सरळ दृष्टिकोन असू शकतो का? गणेशजी. नाही, शक्यच नाही. प्रसादजी, कसं आहे, आता गेल्या काही दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी बरं का, आपण जर म्हणजे त्याच्यात थोडंसं जर म्हणजे माझं प्रामाणिकपणे जर त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर हे स्पष्ट आहे की तुम्ही म्हणालात तसं की विधानसभेला अध्यक्ष मिळत नाही, ते त्याचं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलं की बाबा की त्या काय फार मोठा म्हणजे कार्यकारी पद नाहीये, ते नसलं तरी चालतं. अरे पण ज्या महाराष्ट्राचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रमुख असतो, पोलीस महासंचालक हे पद हंगामी ठेवण्याचं प्रयोजन काय आहे? त्याचं कारण आहे ते जाणीवपूर्वक ठेवलं जातं, कारण हंगामी पदाच्या माणसाला एकतर त्याचे पूर्णपणे अधिकार वापरता येत नाहीत. त्यामुळे त्याला जे वरिष्ठ सांगतात त्याप्रमाणे त्याला करावं लागतं. त्याच्यासमोर एक आदर असतं, बाबा मला हंगामी आहे, मला पुढे कायम केलं जाईल, आणि या भीतीपोटी तो सांगेल ते त्याप्रमाणे ऐकतो. आणि हे ऐकवण्याचं काम म्हणजे ऐकावं म्हणून जाणीवपूर्वक मला सांगतो की महासंचालक पद हे ते हंगामी ठेवण्यात आलेले मला. पण मग आताच्या परिस्थितीमध्ये गणेश हाके, ही सर्व स्थिती राजकीय
दृष्ट्या राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं चालली आहे असं चर्चेच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या भागात आलं. तुमच्या नेत्यांनी असं सांगितलं की येत्या काही दिवसात तुम्ही सुद्धा राज्यपालांना भेटून ही मागणी करणार आहात. गरज आहे का? आत्ता ही वेळ आली आहे का? नाही, निश्चितपणे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ज्या गोष्टी फार मोठेपणाने म्हणजे सत्तारूढ पक्षाचे प्रवक्ते सांगतायत की गेल्या, आता तुम्ही कालच मी सांगितलं की वर्तमानपत्रामध्ये जे काही सर्व्हे झालेला आहे त्या सर्व्हेमध्ये गेल्या वर्षभरामध्ये महिलांच्यावरील अत्याचार, बलात्कार म्हणजे संख्येनं पूर्वीच्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक गोष्टी गतात की सुद्धा कोरोना सेंटरमध्ये बलात्कार होत आहेत. मला सांगा, आणि त्याच्याही पेक्षा कहर हा झाला. देशाचा सर्वे नाही, महासंचालक दर्जाचा अधिकारी, देशाचे आकडे आहेत ते. नाही हॅलो, ऐकून घ्या. देशाचा सर्वे आहे तो. नाही हॅलो, तुम्ही देशाचा सर्वे, महाराष्ट्राचा सर्वे पण बघा ना. आणि बलात्कार नाही तटकरेजी, तुम्ही महाराष्ट्राचा पण सर्वे बघा. नाही, तुम्ही महाराष्ट्राचा सर्वे पण बघा ना. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी सांगतो मुद्दाम जाणीवपूर्वक, आणि मी जबाबदारीने बोलतोय, मी जबाबदारीने बोलतोय तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीचे गुन्हे, बलात्कार, म्हणजे अत्याचार हे वाढलेले आहेत. हे त्या सर्वेमध्ये सर्वे आहे. देशाच्या सर्वेमध्ये आपण सगळ्या गोष्टींमध्ये खाली गेलेलो आहोत. तुम्ही काय सांगताय? नाही, मी आता जी चर्चा सुरू आहे ना तटकरेजी, ती महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आहे, आणि होणाऱ्या अत्याचाराबद्दल, बलात्काराबद्दल आहे, भ्रष्टाचाराबद्दल आहे. तुम्ही जर इतका याही सगळ्या गोष्टीचं तुम्ही करणार असाल, इतक्या निर्लज्जपणे जर आपण वागणार असू या महाराष्ट्रामध्ये, मला असं वाटतं की मला अशा पद्धतीने करणार आहोत. महाराष्ट्र नाही का देशामध्ये, महाराष्ट्रामधले जे प्रमाण जे ज्या अत्याचाराचं घडलेलं आहे ते काय आहे तुम्ही जरा बघितलंय का? तुम्ही बघा, ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या सर्वेमध्ये संबंध राज्यामधल्या एकूण जे काही होणारे बलात्कार आणि अत्याचाराची सगळ्याची माहिती आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची माहिती आहे. आणि महाराष्ट्राच्या माहितीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात तुमचं काय म्हणणं आहे? बलात्कार आणि अत्याचार वाढलेले. देशाच्या सर्वेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? उत्तर प्रदेश बद्दलच्या सर्वेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मध्य प्रदेशच्या सर्वेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बघा, महाराष्ट्राच्या प्रदेशच्या सर्वेबद्दल प्रतिमा, महाराष्ट्राची प्रतिमा, संजयजी, एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या चर्चेत आत्ताच्या घडीला महाराष्ट्राची चर्चा अधिक होणं अपेक्षित आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे प्रश्न आपण नक्कीच चर्चेला घेऊ ज्या ज्या वेळेला तशा प्रकारची चर्चा आलेली असेल. जयंत माइंडकरांना पटकन बोलतं करतो, त्यांना विचारतो, 356 लागू करण्याच्या संदर्भातली परिस्थिती महाराष्ट्रात आहे. अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बसलेल्या गटाचा विचार आणि कृती ही टप्प्याटप्प्याने दिसू लागली. आणि गणेश हाकेंना जरा बंद करा. मी आपल्याला असं विचारतो, जयंतराव, मी आपल्याला एक प्रश्न असा विचारतो की आत्ताच्या घडीच्या परिस्थितीमध्ये 356 बंद करा माझ्याशी, मला प्रश्न विचारतायत. जयंत माइंडकर, एक मिनिट. जयंत माइंडकर, आपण माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. प्रश्न ऐकायला येत नाहीये. मी आपल्याला असं विचारलं की 356 लागू करण्याच्या संदर्भातली परिस्थिती आली असेल तर तो निर्णय राजकीय हेतून घ्यावा का राज्यहितानं पाहावा? व्यक्तिशः राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मी सांगतो, जी काही आता नावं आंबेडकरांना कोट करून जे काही 356 विषयी वंजारी सुद्धा बोलले ते सुद्धा मान्य करून मी सांगतो, व्यक्तिशः मी कोणत्याही पक्षांनी 356चा वापर करण्याच्या विरोधात आहे. म्हणजे भूतकाळात ज्या पद्धतीने काँग्रेसकडून तो गैरवापर झाला त्याचाही तुम्ही विरोध करणार? मी त्याचाही विरोध करतो. मी तेच बोलत आहे. मी काँग्रेसनी पण केलेलं आहे, त्याच्याही विरोधात आहे. जे काही व्हावं ते ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस व्हावं या मताचा मी आहे. म्हणजे तुम्हाला सुचवायचं काय आहे? तुम्हाला असं सुचवायचंय का की विद्यमान विरोधी पक्षानं अविश्वासाचा ठराव आणावा जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर? हो, तर त्यांनी ते करावं, त्यांनी तो मार्ग चोखाळावा. पण मुळात महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आता या 3 पक्षांच्या मध्ये जी दिसू शकत नाही बिटवीन द लाईन्स अशा प्रकारची मतभिन्नता मोठ्या प्रमाणात दिसते. शिवसेना सचिन वाझे प्रकरणात वेगळी दिसते, परमबीर प्रकरणात राष्ट्रवादी वेगळी दिसत आहे, आणि काँग्रेस या बाबतीत काहीच बोलत नाहीये. अशी एक विचित्र सिच्युएशन आलेली आहे. जयंत माइंडकर, फार बरं झालं आणि अत्यंत महत्वाच्या एका आणखीन वळणावर आपण या चर्चेला आणलं. हे 3ही पक्ष महाराष्ट्रात अनपेक्षितरित्या एकत्र आले.
एकत्र आल्यानंतर आजच्या घडीला 1.5 वर्ष सत्तेत आल्यानंतर त्यांच्यामधली वैचारिक दरी असेल किंवा कृतिशील दरी इतकी मोठी का व्हावी? जयंत माइंडकर आपल्याला विचारलंय. हो मी वैचारिक दरी त्यांच्यात होतीच, इथे आपण मान्य करू, कारण शिवसेना 30 वर्ष जे काही बोलत होतं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस जे शब्द बोलत होते त्याच्यामध्ये जमीन आसमाना इतका फरक आहे हे तर आपण मान्य करूया. पण मग आता 1.5 वर्षानंतर हे अचानक इतकं मोठं प्रकरण का व्हावं आणि त्यांच्यात आपापसात एकमेकांच्या विरोधात राजकीय डावपेच यावेत असं चित्र महाराष्ट्रात का दिसावं? ज्या मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे या 2 पक्षांना सामील झाले, परंतु 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुर्दैवानी प्रसाद असं दिसतंय जे 1 वर्ष त्या मानाने स्मूथ सेलिंग गेलं. शरद पवार या 3 पक्षांच्या सरकारचे करते धरते राहिले, पण गेल्या काही दिवसांच्या पासून आणि पर्टिक्युलरली अंबानींच्या घरासमोर ती जिलेटिन कांड्या ठेवलेली गाडी सापडल्यापासून सचिन वाझे, मनसुख हिरेन आणि परमबीरांचा बॉम्ब हे पाहता सगळं काही आलबेल आहे या 3ही पक्षांच्या मध्ये असं वाटत नाही. ठीक आहे. आता वैजयंती कुलकर्णींसाठी पुढचा प्रश्न आहे माझा. वैजयंती कुलकर्णी, या 3ही पक्षांमध्ये सगळं काही आलबेल आहे असं वाटत नाही. ही मूळ ठिणगी ही गृह मंत्रालयातल्या, महाराष्ट्रातल्या गृह मंत्रालयातल्या इतर पक्षांच्या हस्तक्षेपामुळे आणि त्यात सुद्धा जास्तीत जास्त पद्धतीनं राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या गृह मंत्रालयात शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पडली आहे असं सुद्धा महाराष्ट्रात खुलेआम चर्चेत आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं की गृह खातं जर का आता राष्ट्रवादी पक्षाकडे आहे तर त्या खात्याच्या अंतर्गत इतर पक्षातले म्हणजे सत्ताधारी शिवसेनेतल्या पक्षातले मंत्री पदावरचे लोक खूप ढवळाढवळ करतात अशी तक्रार राष्ट्रवादीकडूनच ऐकायला येते. आणि हे 3 पक्ष जे एकत्र येऊन सरकार स्थापन झालं, आपल्याला आठवत असेल की अगदी सुरुवातीच्या काळात सुद्धा पोलिसांच्या बदल्यांवरून ह्यांच्यामध्ये मतभेद झाले होते. मुख्यमंत्र्यांना न सांगता परस्पर पोलिसांच्या बदल्या केल्या, मग मुख्यमंत्र्यांनी त्याचा इश्यू केला, मग पुन्हा त्यांची मीटिंग झाली देशमुखांची आणि उद्धव ठाकरेंची, मग पुन्हा आधीच्या बदल्या कॅन्सल केल्या आणि मग पुन्हा नव्याने बदल्या केल्या. म्हणजे अशा पद्धतीचे अनेक विषय येतात की ज्याच्यामध्ये त्यांचे मतभेद हे उघडपणे आता दिसून यायला लागले. गणेश हाकेंना पटकन एकदा विचारूयात. गणेश हाके, या सर्व मतभेदांच्या मागचं खरं कारण राजकीय दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं? सत्ता आणि सत्तेतून मिळवायचा मर्यादा, बाकी काही नाहीये, दुसरं काही नाही. प्रश्न असा आहे याच्यामध्ये फक्त यांना काय करायचं आहे अपेक्षितच आहे. तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीचं आज माननीय शरद पवारांनी सुद्धा ज्या पद्धतीची गृहमंत्र्यांची पाठराखण केली, जे बोलले, याचा अर्थच असा आहे की प्रत्येक गोष्ट ही शरद पवारांना माहीत असते आणि माहीत असल्याशिवाय अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये माननीय शरद पवार हे त्याच्या मागे निश्चितपणे आहेत आणि म्हणूनच आज माननीय गृहमंत्र्यांच्या ते पाठीशी उभे आहेत. गणेश हाकेंनी अत्यंत महत्वाचा एक आरोप या ठिकाणी केला आहे चर्चेत. या चर्चेतल्या त्या आरोपावर राष्ट्रवादीला तात्काळ बोलतं करावं लागेल. गणेश हाके म्हणतायत जे काही घडतंय ते पवार साहेबांना माहीत असतं आणि म्हणूनच ते अनिल देशमुखांच्या पाठीशी आहेत. संजयजी, आपल्यासाठीचा प्रश्न आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल. देशाचे जबाबदार मी उत्तर देतोय ना, माझा आवाज येतोय? आता येतोय, बोला बोला, आता येतोय आपला आवाज. गणेश हाके सारखे भाजपचे जे नेते आहेत ते काही बोलू शकतात, त्यांच्या बोलण्यावर काय बंधन आहे. विषय असा आहे, पवार साहेब या देशाचे एक जबाबदार नेते आहेत आणि ती जी भूमिका घेतात, आजपर्यंतचा इतिहास असा आहे की फार अभ्यास करून आणि एका जबाबदारीने ते सगळी भूमिका मांडत असतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की चौकशी या प्रकरणामध्ये झाली पाहिजे आणि त्या चौकशी अंती जे काही येईल ते येईल. पण ह्याच्यामध्ये जो ह्यांच्या नेत्यांचा, जो फडणवीस साहेबांचा जो काही रोल आहे तोही हायलाईट व्हायला सुरुवात झालेली आहे. मग ती त्या लेटर जे यांनी पाठवलं त्यापासून ते जे दिल्लीला जाऊन आले त्याच्यानंतर पासून आणि आता जी काही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका यांनी टाकली आहे तिथपर्यंत याच्यामध्ये फडणवीसांच्या पाऊलखुणा या स्पष्टपणे दिसत आहेत. चौकशी अंती या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला फडणवीसांच्या पाऊलखुणा दिसत आहेत, बाजूला असलेल्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना शरद पवारांच्या पाऊलखुणा दिसत आहेत. धनराज वंजारी, आपल्याला सिंहासन सिनेमा आठवत असेल
सिंहासन सिनेमामध्ये या सगळ्याचं वार्तांकन करणारा पत्रकार शेवटी वेडा होतो. मला तर चिंता अशी लागली की महाराष्ट्राची जनता त्या वाटेवर नाही गेली म्हणजे मिळवलं. धनराज वंजारी. अगदी खरं बोललाय प्रसाद. या ठिकाणी एक मुद्दा क्लिअर करतो की 356 आर्टिकल राज्यघटनेचं असं सांगतं 2 प्रघात आहे, एक तर सरकार बरखास्ती, विधिमंडळ बरखास्ती. आज मी आणि प्रकाश आंबेडकरांनी आम्ही जाऊन जे राज्यपालाला विनंती केली ते विधिमंडळ बरखास्तीची नाहीये, सरकार बरखास्तीची आहे, पोटकलम 2 मध्ये. हे एक लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं या ठिकाणी मी सांगतो प्रसाद की आता 3 पक्षामध्ये सुतोवाच नाही, एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे, एक गप्प बसलेला आहे. ही आता चर्चा करण्याची वेळ नाही, किंवा केंद्रामध्ये तडीपार आहे आणि इथं खंडणीखोर आहे हेही बोलण्याची ही वेळ नाहीये. खऱ्या अर्थाने वेळ आहे संविधानिक मूल्यांची पाठराखण करण्याची. तुम्ही पक्षातल्या आपण वारंवार या गोष्टीला अधोरेखित करतात. काल सुद्धा चर्चेमध्ये आपण या गोष्टीकडे लक्ष वेधलं होतं आणि आज सुद्धा पुनरुक्ती करत तेच सांगता आहात की राज्यात संवैधानिक रचना राहिलेली नाही. ही संवैधानिक रचना खळखिळी करण्याच्यासाठी प्रयत्न झालेत का एखाद्या घटनेनं ती रचना खिळखिळी झालेली आहे? नाही, याचे प्रयत्नही झालेले आहे आणि प्रयत्नही करणारे तेवढेच रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून एक शेवटचा सांगतो प्रसाद, जस्ट शेवटचं कृपा करून माझं एवढं एक वाक्य ऐकून घ्या. आज राज्यपालांशी जे बोलणं झालं, राज्यपालांना स्पष्ट सांगितलं आम्ही की जर या 3 पक्षांच्या या चाललेल्या गदारोळावर जर तुम्ही ऍक्शन घेतली नाही तर त्याचा अर्थ असा होईल की 4था पक्ष सुद्धा याच्यामध्ये गदारोळात सामील आहे. म्हणजे आम्ही बीजेपीला सुद्धा त्याच्यात सोडलेलं नाही आहे. ठीक आहे, आपलं निरीक्षण पोहोचलं आणि आपण या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये राज्यपालांच्या समोर फार कमी पर्याय ठेवलेत असं दिसतंय. संजय तटकरे, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात जे आक्षेप नोंदवले गेले त्याच्यावरचं आपलं उत्तर 30 सेकंदाची वेळ मर्यादा आहे आपल्याला. वाक्य नाही, मला जे धनराज वंजारी साहेब जे म्हटले की त्यांनी जी मागणी केली आहे ती सरकार बरखास्ती करायची आणि विधिमंडळ बरखास्त करायची नाही, त्यांचा काय हेतू आहे की भाजपला घोडाबाजार करायसाठी मोकळं रान द्यायचं, हा हेतू आहे का? आणि त्या निमित्ताने तुमची कॉन्स्टिट्यूशन आणि राज्यघटना फार फार त्याच्यामधनं फार अशी तळून सळकून निघणार आहे, हा हेतू यांचा आहे का? याचं उत्तर द्यायला पाहिजे ना त्यांनी. त्याच्यावरचं पुढचं वाक्य धनराज वंजारी थोड्या वेळापूर्वी बोलले की जर निर्णय झाला नाही तर 4था पक्ष सुद्धा सहभागी आहे असाही आरोप त्यांनी राज्यपालांकडे केलाय. ते वाक्य आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. नाही, मग त्याचा पर्याय काय? कायमची राष्ट्रपती राजवट लावून ठेवायची राज्यावर? नाही हो, तुम्हाला तोच घोळ होतोय. म्हणूनच मी हा मुद्दा क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होतो. कायमचं नाही म्हणत आहे. जेव्हा विधिमंडळ शिल्लक राहतं, लक्षात घ्या संजयजी, लक्षात घ्या, तेव्हा विधिमंडळ शिल्लक राहतं तेव्हा माझा प्रश्न तोच आहे वंजारी साहेब. म्हणजे बीजेपीला घोडेबाजार करायसाठी मोकळं रान करून द्यायचा तुमचा अरे बीजेपीला घोडेबाजार करायला रान मोकळं द्यायचा हा तुमचा हेतू आहे. वापरूच नका तुम्ही घोडेबाजार हा शब्द, तुम्ही वापरूच नका. तो वंचितनी कधी केला नाही, वंचितकडे तसा चान्सही नाही. घोडेबाजार करणारे तुम्ही आहात. बाजार मी तुम्ही करणार असं नाही. भाजपला मदत करायची तुमची भूमिका असं आहे का? घोडेबाजार हा शब्द तुमच्यासाठी वापरत नाही हो. हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे. हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे. तुम्ही कशाला अंगावर तुम्ही अंगावर कशाला? ठीक आहे, या चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपल्या दोघांच्याही मध्ये हस्तक्षेप करावा मला लागतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.